नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. सर्व प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. जास्त वेळ न घेता आपण लगेचच प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला बघा, विकरे, संप्रेरके, प्रतिपिंडे ही प्रत्यक्षात कोणाची रूपे आहेत? उत्तर येत असेल तर बघा कमेंट करायचं आहे उत्तर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रथिने म्हणजेच प्रोटीन. ठीक आहे. विकरे, संप्रेरके, प्रतिपिंडे ही प्रत्यक्षामध्ये प्रोटीनचं रूप आहेत किंवा प्रथिनांचं रूप आहेत. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेतली जाईल. पुढील प्रश्न आहे, रक्त गोठवण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोणता घटक करतो? नेहमी आपण पाहिलेलं आहे बघा, कोणते विटामिन रक्त गोठवण्यासाठी उपयोगी असते? तर विटामिन के. ठीक आहे. के विटामिन हे रक्त गोठवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. या ठिकाणी विचारलं आहे कोणता घटक ती प्रक्रिया सुरू करतो? कोणता? तर रक्तपट्टिका. ठीक आहे. रक्तपट्टिका हा जो घटक आहे तो रक्त गोठवण्याची प्रक्रिया सुरू करतो. याला प्लेटलेट्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. प्लेटलेट्स असं म्हटलं जातं. जर ऑप्शनमध्ये रक्तपट्टिका ऐवजी प्लेटलेट्स असेल तर उत्तर आपल्याला तेच निवडायचं आहे. जेव्हा रक्तवाहिनीला इजा होते तेव्हा प्लेटलेट्स लगेचच त्या ठिकाणी जमा होऊन चिकटतात आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात मिसळणारे आहे? कोणते? तर बघा व्हिटॅमिन सी. ऑप्शन क्रमांक ए व्हिटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारे किंवा मिसळणारे व्हिटॅमिन आहे. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व, यामध्ये जीवनसत्व सी, ठीक आहे, सी आणि बी कॉम्प्लेक्स यांचा समावेश होतो. सी आणि बी कॉम्प्लेक्स हे दोनच विटामिन आहेत जे पाण्यामध्ये विरघळतात. ठीक आहे. बी कॉम्प्लेक्स या गटामध्ये किती विटामिन आहेत? 8. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. एकूण 8 विटामिन आहेत बी कॉम्प्लेक्स या गटामध्ये. त्यामध्ये B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 म्हणजेच B12 असे एकूण 8 विटामिन आहेत बी कॉम्प्लेक्स या गटामध्ये. ठीक आहे. आता पाण्यात विरघळणारे म्हणजे नेमके काय? तर बघा, पाण्यात विरघळणारे किंवा मिसळणारे हे जे जीवनसत्व आहेत हे शरीरात साठवले जात नाहीत. ठीक आहे. शरीरामध्ये साठवले जात नाहीत आणि लघवी वाटे शरीराबाहेर फेकले जातात. म्हणून आपल्याला रोजच्या आहारात यांची गरज असते. जर आपण रोजच्या आहारात यांचा समावेश केला नाही तर यांचा अभाव होऊ शकतो आपल्या शरीरामध्ये. का? तर हे पाण्याद्वारे आपल्या शरीराबाहेर फेकले जातात म्हणून. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, पंडित सतीश व्यास कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? संतूर. ठीक आहे. संतूर या वाद्याशी संबंधित आहेत पंडित सतीश व्यास. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, 1757च्या प्लासीच्या युद्धामध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता? कोणाचा झाला होता? तर सिराज उद्दौला. ठीक आहे. सिराज उद्दौला हा बंगालचा शेवटचा नवाब होता आणि याचा पराभव झाला होता 1757ला जी काही प्लासीची लढाई झाली होती त्या लढाईमध्ये लढाई झाली होती 23 जून. ठीक आहे. 23 जून 1757 तारीख खूप वेळेला विचारलेली आहे, लक्षात ठेवायची. 23 जून 1757ला हा लढा झाला होता. यामध्ये रॉबर्ट क्लाईव्ह जो आहे हा ब्रिटिशांचा हेड होता आणि त्याने हे युद्ध जिंकलं होतं सिराज उद्दौला यांना हरून. ठीक आहे. रॉबर्ट क्लाईव्हचा विजय झाला होता आणि याच विजयाने इंग्रजी किंवा ब्रिटिश सत्तेचा पाया आपल्या भारतामध्ये रोवला गेला होता. त्यानंतर प्रश्न आहे, पोषण द्रव्यांपैकी कोणते घटक कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्यापासून बनलेली सेंद्रिय संयुग आहेत? कोणती? कर्बोदके. ठीक आहे. पोषण द्रव्ये जी आहेत आपली त्यापैकी बघा कर्बोदके ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून तयार झालेली असतात. त्यानंतर प्रश्न आहे, दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान. ठीक आहे. अजमेर शरीफ ही जी दर्गा आहे ती राजस्थान या राज्यामध्ये आहे. हे सुफी प्रार्थना स्थळ आहे. हा प्रश्न सेपरेटली विचारला जाऊ शकतो. सुफी आणि सिया हे महत्त्वाचे पंथ असतात मुस्लिमांमध्ये. त्यापैकी सुफी या सुफी या पंथाचं जे काही प्रार्थनास्थळ आहे ते आहे अजमेर शरीफ ही दर्गा. ठीक आहे. आता कोणाची समाधी आहे या ठिकाणी हा देखील प्रश्न विचारलेला आहे.
मोइनुद्दीन चिश्ती, ठीक आहे, मोइनुद्दीन चिश्ती यांचं हे समाधी स्थळ आहे, अजमेरची जी दर्गा आहे ती, ठीक आहे. या ठिकाणी मित्रांनो मी शिया आणि सुफी बोललो ते चुकीचं बोललो बघा. शिया आणि सुन्नी असे दोन पंथ आहेत त्यामध्ये, तर करेक्शन करायचं आहे, चूक झालेली आहे. या ठिकाणी सुफी हे प्रार्थनास्थळ सुफी आहे, ठीक आहे. सुफी लक्षात ठेवायचं आहे, हे सुफी प्रार्थनास्थळ आहे, जी खाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचं समाधीस्थळ आहे. त्यांचे पंथ आहेत शिया आणि सुन्नी, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस अमेरिकाचा स्वातंत्र्य दिन आहे? कोणता? 4 जुलै. 4 जुलै हा दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे. 4 जुलै 1776, ठीक आहे. 4 जुलै 1776 मध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा मंजूर करण्यात आला आणि अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं, ठीक आहे, 1776 मध्ये. आता हा जाहीरनामा कोणी लिहिला होता हे देखील विचारण्यात आलेलं आहे परीक्षेत. हा जाहीरनामा लिहिला होता थॉमस जेफरसन, ठीक आहे. थॉमस जेफरसन यांनी हा लिहिलेला जाहीरनामा होता. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, पहिला अर्थशास्त्राचा नोबेल खालीलपैकी कोणास मिळाला? कोणास मिळालेला? रॅग्नर फ्रिश व जॅन टिनबर्गेन, ठीक आहे, यांना संयुक्तपणे देण्यात आलेला होता अर्थशास्त्राचा पहिला नोबेल, रॅग्नर फ्रिश व जॅन टिनबर्गेन, ठीक आहे. आता मित्रांनो अर्थशास्त्राचा जो नोबेल आहे तो 1968 मध्ये सुरू झाला, ठीक आहे. 1968 मध्ये सुरू झाला आणि नोबेल हा 1901ला दिला होता पहिला, ठीक आहे. तर 1968 मध्ये 6वा विषय म्हणून अर्थशास्त्राला जोडण्यात आलं. कितवा विषय? 6वा. त्याआधी 1901 पासून 5 विषय चालत आले होते, 6वा विषय म्हणून 1968 मध्ये अर्थशास्त्राला जोडण्यात आलं. हे 6ही विषय आपण 2-3 वेळा कव्हर केलेले आहेत आपल्या सिरीजमध्ये, तर 6ही विषय तुम्ही मला कमेंट करून सांगायचेत. यामध्ये शांततेचा जो नोबेल आहे तो नॉर्वे देशातील ओस्लो या शहरामध्ये दिला जातो, ठीक आहे. नॉर्वे देशातील ओस्लो या शहरामध्ये फक्त शांततेचा नोबेल दिला जातो. बाकी 5 जे पुरस्कार आहेत नोबेलचे 5 विषयाबाबतचे ते स्वीडन या देशातर्फे दिले जातात. ओके. अर्थशास्त्राचा नोबेल मिळवणारे पहिले भारतीय विचारले जातात अमर्त्य सेन, ठीक आहे. अर्थशास्त्राचा नोबेल मिळवणारे पहिले भारतीय आहेत अमर्त्य सेन. ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात, ठीक आहे. पहिला नोबेल 1901 मध्ये देण्यात आला. नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर, ठीक आहे. 1913 मध्ये त्यांना साहित्याचा नोबेल मिळाला, 1913 मध्ये, ठीक आहे. रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय आहेत नोबेल पारितोषिक मिळवणारे. दुसरे कोण? CV रमन, त्यांना 1930 मध्ये मिळालेलं आहे भौतिकशास्त्रासाठी. दोन्ही प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, जगातील पहिल्या रोबोटिक CEOचे नाव काय? काय आहे? मिका, ठीक आहे. मिका हा जगातील पहिला रोबोट CEO आहे, ठीक आहे. पोलंडमधील डिक्टाडोर या मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीने याची नियुक्ती केली होती. कोणती कंपनी? डिक्टाडोर ही मद्यनिर्मिती करणारी कंपनी आहे. पुढील प्रश्न आहे, इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? कोठे आहे? तर ही आहे डेहराडून या ठिकाणी. डेहराडून या ठिकाणी आहे. ही भारतीय भूदलातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्था आहे. याची स्थापना झाली होती 1932 मध्ये. डेहराडून हे उत्तराखंडमध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचं आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? ठीक आहे. शिवाजी महाराजांचं आजोळ आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. कुठे आहे? सिंदखेड राजा, ठीक आहे. सिंदखेड राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोळ आहे, कारण या ठिकाणी राजमाता जिजाऊंचा जन्म झाला होता. कधी? 12 जानेवारी 1598. 12 जानेवारी 1598ला राजमाता जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा या ठिकाणी झाला. वडिलांचं नाव लखुजीराव जाधव, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या नदीच्या प्रवाह मार्गात जबलपूर जवळील भेडाघाट येथे धुवांधार धबधबा निर्माण झालेला आहे? लक्षात ठेवायचे, जबलपूर जवळ आहे, भेडाघाट येथे आहे, ठीक आहे. आता नदी कोणती आहे? नर्मदा. नर्मदा नदीवर हा धबधबा आहे धुवांधार नावाचा, ठीक आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये. नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे, खसदरीतून वाहणारी नदी आहे. हिचा उगम आणि लांबी मला कमेंट करून सांगायचे. आपल्या सिरीजमध्ये खूप याला आपण कव्हर केलेली आहे.
पुढील प्रश्न आहे, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे म्हणजेच भारताचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली? कोणी दिली होती? सय्यद अहमद खान. ठीक आहे, सय्यद अहमद खान यांनी भारतातील हिंदू आणि मुसलमानांना भारताचे म्हणजेच सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा दिली होती. यांनीच अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली आहे. ठीक आहे, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना कोणी केली आहे? सय्यद अहमद खान. पुढील प्रश्न आहे, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. मध्य प्रदेशमध्ये आहे कान्हा हे राष्ट्रीय उद्यान. हे मध्य प्रदेशमधील मांडला आणि बालाघाट जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे. हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते व्याघ्र प्रकल्प देखील आहे. याची स्थापना झाली होती 1955 मध्ये. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा साजरा केला जातो? केव्हा साजरा केला जातो? दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा 2026 कोठे आयोजित केली आहे? कुठे? गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी. ठीक आहे, गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा 2026 ही आयोजित करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, DDAने वार्षिक पलाश महोत्सव 2026चं आयोजन कोठे केलेलं आहे? कोठे केलेलं आहे? दिल्ली. ठीक आहे, दिल्ली या ठिकाणी DDAने वार्षिक पलाश महोत्सव 2026चं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू कोण ठरलेला आहे? कोण ठरला आहे? सत्येंद्र सिंग लोहिया. ठीक आहे, सत्येंद्र सिंग लोहिया हा कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेला आहे. पुढील प्रश्न आहे, स्वतंत्र आणि शहरी धोरण मंजूर करण्यात देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर केरळ. केरळ हे स्वतंत्र आणि शहरी धोरण मंजूर करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढे प्रश्न आहे, रेल्वे मंत्रालयाच्या कोणत्या मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे? कोणत्या? वरीलपैकी सर्व म्हणजेच बल्लारी, होसापेत, कसारा, मनमाड, दिल्ली, अंबाला या मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. त्यानंतर आशियाई रायफल किंवा पिस्टल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताने किती पदके जिंकली? एकूण 94. ठीक आहे, एकूण 94 पदकं जिंकलेली आहेत आपल्या भारताने आशियाई रायफल किंवा पिस्टल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये. पुढील प्रश्न आहे, भारत दौऱ्यावर आलेले इमॅन्युएल मॅक्रोन कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ठीक आहे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रोन. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा फलंदाज कोण ठरला? कोण ठरला? युवराज सामरा. ठीक आहे, युवराज सामरा हा ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी वयामध्ये शतक करणारा फलंदाज ठरलेला आहे. अशा प्रकारे आपण दिसायला 24 परंतु फॅक्ट पकडून 50+ प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, जे सर्व पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, आता या सर्व प्रश्नांची आपल्याला रिव्हिजन घ्यायची आहे. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे. ही परीक्षा पूर्ण करून तुम्हाला शेवटी किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचे. चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, विकरे, संप्रेरके, प्रतिपिंडे ही प्रत्यक्षात कोणाची रूपे आहेत? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक C, प्रथिने. पुढील प्रश्न आहे, रक्त गोठवण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोणता घटक करतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, रक्तपट्टिका. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विटामिन पाण्यात मिसळणारे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, विटामिन C. त्यानंतर पंडित सतीश व्यास कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, संतूर. त्यानंतर प्रश्न आहे, 1757च्या प्लासीच्या युद्धामध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, सिराज उद्दौला. पुढील प्रश्न, पोषण द्रव्यांपैकी कोणते घटक कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्यापासून बनलेली सेंद्रिय संयुग आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, कर्बोदके.
पुढील प्रश्न, दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजस्थान. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 4 जुलै. त्यानंतर प्रश्न आहे, पहिला अर्थशास्त्राचा नोबेल खालीलपैकी कोणास मिळाला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रॅग्नर फ्रिश व जॅन टिनबर्गेन. त्यानंतर प्रश्न आहे, जगातील पहिल्या रोबोटिक सीईओचे नाव काय? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मिका. त्यानंतर इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डेहराडून. पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचं आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बुलढाणा. पुढील प्रश्न, कोणत्या नदीच्या प्रवाह मार्गात जबलपूर जवळील भेड़ाघाट येथे धुवांधार धबधबा निर्माण झाला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नर्मदा. पुढील प्रश्न आहे, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे म्हणजेच भारताचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, सय्यद अहमद खान. त्यानंतर प्रश्न आहे, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मध्य प्रदेश. त्यानंतर प्रश्न, जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 11 जुलै. त्यानंतर 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा 2026 कोठे आयोजित केली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुरुग्राम, हरियाणा. त्यानंतर DDAने वार्षिक पलाश महोत्सव 2026चे आयोजन कोठे केले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली. त्यानंतर कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू कोण ठरलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सत्येंद्र सिंग लोहिया. त्यानंतर स्वतंत्र आणि शहरी धोरण मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, केरळ. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाच्या कोणत्या मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न आहे, आशियाई रायफल किंवा पिस्टल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताने किती पदके जिंकली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 94 पदके. त्यानंतर भारत दौऱ्यावर आलेले इमॅन्युएल मॅक्रॉन कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फ्रान्स. शेवटचा प्रश्न आहे, ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा फलंदाज कोण ठरलेला आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, युवराज सामरा. अशा प्रकारे आपण रिव्हिजन कम परीक्षा पूर्ण केलेली आहे. किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. या व्हिडिओची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मराठी GK विथ RD. ठीक आहे, मराठी GK विथ RD. जाऊन टेलिग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे. आपल्याला या व्हिडिओची तसेच मागच्या व पुढच्या ज्या सर्व व्हिडिओ येणार आहेत त्या सर्वांची PDF या चॅनलवर मिळून जाईल. तुमचा जिल्हा कमेंट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आपले डेलीचे व्हिडिओ पाहत चला. येणाऱ्या पोलीस भरतीत आपल्या सिरीजपैकी बरेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.